सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो म्हणजे न्यूटन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स हे काय होते याच्यात फॉर एक्झाम्पल. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला न्यूटन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. केपलर नंतर पुढे त्या गोष्टीला काय करणार फॉलो करणार आहे. ठीक आहे, ते म्हणजे कोण होते? न्यूटन होते. त्यांनी काय केलं पुढे काही त्याच्यावरती रिसर्च केली कशावरती? ग्रॅव्हिटेशन फोर्सबद्दल. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. केपलर नंतर पुढचे सायंटिस्ट होते की ज्यांनी काय केलं की ग्रॅव्हिटेशन बद्दल काय केलं थोडंसं वर्क केलेलं तुम्हाला इथे रिसर्च केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये ह्या लॉमध्ये न्यूटन्सने काय म्हटलं बघा की न्यूटन्सने काय घेतले? दोन ऑब्जेक्ट्स घेतले. कन्सिडर द टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे या युनिव्हर्समध्ये त्या कोणत्याही गोष्टी आहेत त्यांना काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट्स. आपण दोन ऑब्जेक्ट घेतले बघा. एक तुम्हाला दिसत असेल एक ब्ल्यू कलरचा आहे एक ब्लॅक कलरचा आहे. पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास ना M1 आहे आणि दुसरा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास किती आहे? M2. असे दोन ऑब्जेक्ट घेतले. दोन ऑब्जेक्ट्सला एका डिस्टन्सवरती घेतलं. मग डिस्टन्स घेताना आपण सेंटर टू सेंटर घेऊया बघा. तुम्ही ह्या ऑब्जेक्टचं सेंटर आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं सेंटर. सेंटर टू द सेंटर डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. या दोन ऑब्जेक्टचं सेंटर टू द सेंटर डिस्टन्स किती होतं? डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आणि M1 M2 बी द मास ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. मग त्याने काय म्हटलं बघा बघा फॉर एक्झाम्पल त्याने काय म्हटलं की एक ऑब्जेक्ट हा जो ऑब्जेक्ट आहे ना हा ऑब्जेक्ट दुसऱ्या ह्या ऑब्जेक्टला काय करतो? बी ऑब्जेक्टला. म्हणजे याला म्हणू आपण ए ऑब्जेक्ट आणि याला म्हणू आपण बी ऑब्जेक्ट. सो ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो आणि बी ऑब्जेक्ट कोणाला अट्रॅक्ट करत असेल? ए ऑब्जेक्टला. म्हणजे या युनिव्हर्समध्ये कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. असं कोणी म्हटलं? न्यूटनने म्हटलं. म्हणजे समजा आपण दोन ऑब्जेक्ट घेतले. ए कोणाला अट्रॅक्ट करेल? बीला. बी कोणाला करेल? एला. ओके, म्हणजे हे दोघे एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करतील. ओके, मग त्याने काय म्हटलं बघा त्या स्टेटमेंटमध्ये आपण असं म्हणू शकतो का त्याचं काय बोलू शकतो आपण की हा जो काय की एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतोय? ते अट्रॅक्ट करते. त्याचं काय असणार आहे? अट्रॅक्ट करते बाय द फोर्स. ओके, बाय द डेफिनेट फोर्स. काहीतरी डेफिनेट काय असेल? काय डेफिनेट फोर्सने त्या ऑब्जेक्टला काय करत असेल? अट्रॅक्ट करत असेल. ओके, समजलं तुम्हाला की आपण किती ऑब्जेक्ट घेतलेले? टू ऑब्जेक्ट घेतलेले. ओके, या दोन ऑब्जेक्टमध्ये एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो? अट्रॅक्ट करतो विथ द डेफिनेट फोर्स. आणि हा जो डेफिनेट फोर्स आहे हा कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे M1 मल्टिप्लाय बाय M2. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशनसाठी साईन यूज केलेला आहे. सो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्रोडक्ट असं म्हणतो. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर काय बोलू शकतो आपण? फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. याचा अर्थ असा होतो की समजा एखाद्या वस्तूचा मास वाढला तर त्याचा ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होणार आहे? वाढणार आहे. सनचा मास जास्त आहे म्हणून त्याचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा आहे? जास्त आहे. मग हा पहिलं झालं इक्वेशन. दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण पहिलं इक्वेशन नाव देऊया. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये त्याने असं म्हटलं की एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द. एफ हा कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो? एफ इन्व्हर्सली म्हणजे खाली. खाली लिहिलं म्हणजे इन्व्हर्सली. वर लिहिलं म्हणजे डायरेक्टली. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ डिस्टन्सशी कसं आहे तो? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बघा या डिस्टन्स म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स. तर ते कसं आहे? इन्व्हर्सली म्हणजे काय? कमी होऊन. म्हणजे जर डिस्टन्स वाढत आहे म्हणजे दोन ऑब्जेक्ट लांब गेले तर ग्रॅव्हिटेशन फोर्स होणार आहे? कमी होणार आहे. डिस्टन्स जवळ असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स कसं असेल? जास्त असेल. म्हणजे जर काय व्हायला डिस्टन्स वाढलं तर ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी होणार. हे दोघे कसे आहेत रे? हे इन्व्हर्स आहेत ना. म्हणजे अपोजिट आहेत. अपोजिट असेल त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्स म्हणतो. डायरेक्टली म्हणजे काय? मास वाढला फोर्स वाढणार. हे कसे झाले? एक इन्क्रीज होतोय दुसरं सायमल्टेनियसली इन्क्रीज होतोय. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? डायरेक्टली प्रपोर्शनल असं म्हणणार आपण. बघा दिस इज इक्वेशन नंबर काय देऊ आपण? 2. बघा तेच त्याने म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा? त्याने स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. काय स्टेटमेंट दिलेलं आहे? फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधला काय हा लॉ कोणाबद्दल आहे? युनिव्हर्स बद्दल आहे. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पण त्याला आपण म्हणतो. या लॉ मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की युनिव्हर्समध्ये ना फक्त आपल्या अर्थमध्ये का नाही पूर्ण युनिव्हर्समध्ये दोन ऑब्जेक्ट्स आपण घेतले. एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे युनिव्हर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसरा ऑब्जेक्टला काय करत असतो? अट्रॅक्ट करत असतो. आता फॉर एक्झाम्पल हा मार्कर आणि हा मार्कर हे दोन मार्कर एकमेकाला काय करत असते? अट्रॅक्ट करत असते. तर ते कारण का युनिव्हर्समध्ये आहेत ना. युनिव्हर्समध्ये कोणी दोन वस्तू एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. मग एक बिल्डिंग आहे दुसरी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल का? तर असू शकतं. का नसू शकतं? तर त्याने म्हटलेलं आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. बघा फार महत्त्वाचं आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे काय? एव्हरी प्रत्येक ऑब्जेक्ट. एव्हरी म्हणजे काय कळतं आपल्याला की प्रत्येक ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट काय करतो? कशामधला? एव्हरी ऑब्जेक्ट युनिव्हर्स मधला अट्रॅक्ट करतो कोणाला? एव्हरी अदर ऑब्जेक्टला. कळतं तुम्हाला काय म्हणतो? एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा बोला. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स ओके इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. विथ कशाने अट्रॅक्ट करणार आहे? विथ द डेफिनेट फोर्स. हा जो अट्रॅक्ट करणार आहे एव्हरी ऑब्जेक्ट इज काय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज अट्रॅक्ट टू द एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ कसं असणार आहे? विथ द डेफिनाइट फोर्स.
विथ द डेफिनाइट फोर्स. हा ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ द डेफिनाइट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. पहिल्यांदा प्रोडक्ट म्हणायचं, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. सो काय म्हटलेलं त्यांनी, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय प्रोडक्ट ऑफ देअर, कोणाचं प्रोडक्ट आहे, ऑफ देअर मासेस. ओके, ऑफ देअर मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. ओके, दोन ऑब्जेक्ट घेतलेले त्या दोन ऑब्जेक्टचं मास. अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल, कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, पहिल्यांदा नंबरला म्हणतो आपण. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल तुम्हाला माहिती आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल कोणाचे, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे 2, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोन ऑब्जेक्ट मधलं काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मला पुन्हा एकदा म्हणतो, हा लॉ फार महत्वाचा आहे की हा काय म्हटलेलं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इज अ युनिवर्स अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट with definite force is directly proportional to product of their masses of two objects and inversely proportional to the square of its distance between them. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर हे दोन इक्वेशन्स आपण घेतले. दिस इज इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो आपण, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू शकतो. हा इक्वेशन नंबर 1 आहे आणि हा इक्वेशन नंबर काय 2 आहे. आता काय करू, आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, दोन्ही इक्वेशनला काय करू आपण, कंबाईन करूया. इथे तुम्ही कंबाईन, सो कंबाईन इक्वेशन काय केलं, इक्वेशन 1 and 2 दोन्ही इक्वेशनला आपण काय करूया, कंबाईन. बरोबर, करा कंबाईन. एफ इज प्रपोर्शनल टू, डायरेक्टली इन्व्हर्सली नाही म्हणत, डायरेक्ट प्रपोर्शनल, इज प्रपोर्शनल टू द काय रे M1 into द M2 डिवाइड बाय काय रे डी स्क्वेअर. काय केलं, दोघांना काय केलं, कंबाईन केलं बघा, हे आणि हे कंबाईन केलं. आता काय करतो आपण, नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू आपण, प्रपोर्शनलिटी साईन काय करूया आपण, रिमूव्ह करूया. जर तुम्ही प्रपोर्शनलिटी साईन रिमूव्ह करताय, बघा इथे मी प्रपोर्शनलिटी साईन रिमूव्ह केला, तर काय लिहिलं आपण, इज इक्वल्स टू लिहिलं. जेव्हा पण तुम्ही प्रपोर्शनलिटी साईन रिमूव्ह कराल, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रपोर्शनलिटी रिमूव्ह करून इज इक्वल्स टू लिहा, तेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट ऍड होईल. इथे कॉन्स्टंट ऍड होताना तुम्हाला बघायला मिळेल, तो कॉन्स्टंट आहे जी. काय तो जी, हा कॉन्स्टंट तुम्हाला इथे ऍड होताना तुम्हाला बघायला मिळेल. जी इज अ कॉन्स्टंट, याला म्हणतो आपण जी इंटू काय रे, बाकीचं ॲज इट इज M1 इंटू ए, फक्त कॉन्स्टंट ऍड झालेला आहे. M1 इंटू M2 डिवाइड बाय काय लिहिणार आपण, डी स्क्वेअर. मग आता जी काय, जीला काय म्हणतो आपण, जी इज काय युनिव्हर्सल काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा काय युनिव्हर्सल आणि काय हा ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या युनिव्हर्सल म्हणजे हा युनिव्हर्ससाठी कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू कधी चेंज होणार नाही, याची फिक्स व्हॅल्यू आहे. किती व्हॅल्यू लक्षात ठेवायला लागेल, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर काय आहे kg स्क्वेअर. ही कोणाची व्हॅल्यू आहे, तुम्हाला जीची व्हॅल्यू आहे. बघा किती व्हॅल्यू आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता तुम्हाला जर जीची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढू शकतो, फक्त मला जी पाहिजे, कोण पाहिजे, जी. जी न्यूमिरेटरलाच ठेवा, बाकी सगळ्याकडे शिफ्ट करा. जे मल्टिप्लाय ते डिवाइडला जाते, डिवाइड येते कुठे जाते, मल्टिप्लायला. ओके, हे डिवाइड येते मल्टिप्लायला जाऊ दे. ऑलरेडी इथे कोण आहे, एफ ऑलरेडी आहे. मग M1 इंटू M2 मल्टिप्लायला आहेत, तर ते कुठे गेले, डिवाइडला गेले. बघा डिवाइड म्हणजे खाली गेले, M1 इंटू मल्टिप्लाय. ओके, M1 इंटू M2. मग डी कुठे आहे, डिवाइडला, मग कुठे जाईल, मल्टिप्लायला जाईल. मग तुम्हाला ही कोणाची व्हॅल्यू मिळाली, दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळाल्या. एक व्हॅल्यू कोणाची मिळाली तुम्हाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आणि दुसरी व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली. दिस इज इक्वेशन नंबर 3 आणि हा म्हणणार आपण इक्वेशन नंबर 4. बघा हे डेरिव्हेशन होतं कोणाचं, आणि हा लॉ होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये काय म्हटलं, पहिले स्टेटमेंट म्हणावं लागेल तुम्हाला. काय नाही, एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ओके, इज अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस of two objects and inversely proportional square of distance between them. ओके, याच्यानंतर काय लिहिलं आपण, F is directly proportional to M1 into M2 इक्वेशन नंबर. F is inversely proportional to 1/d square इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशनला कंबाईन केलं, सो F is proportional to the M1 M2 divided by d square. Remove the proportionality sign, F is equals to the G M1 M2 divided by d square. याच्यानंतर पुढे काय होणार, मग आपण काय केलं, आपण डी ची व्हॅल्यू काढली, सॉरी जी ची व्हॅल्यू काढली. कशी काढणार जी ची व्हॅल्यू आपण, सो जी इज इक्वल्स टू एफ इंटू डी स्क्वेअर डिवाइड बाय M1 इंटू M2. जी हा कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट, त्याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, सो मला असं वाटतं की तुम्हाला हे कळालं असेल.